काही दिवसांपूर्वी एका अपघातात बिबट्याच्या लहान बछड्याचा मृत्यू झाला. आई बिबट्या मात्र वारंवार त्या जागी येत राहिली, आपल्या बाळाचा शोध घेत राहिली. आईची हाक मात्र पिल्लाला कधीच ऐकू येणार नव्हती किंवा तिच्या स्पर्शाची जाणीव त्या पिल्लाला कधीही होणार नव्हती. इथे एनटेक रोडवरती एका ॲक्सिडेंटमध्ये बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला आणि त्याच्यात तिच्या मादीने ते पिल्लाला उचलून ऊसामध्ये नेले. ऊस खूप दाट असल्यामुळे ते पिल्ले सापडत आहे. शोध मोहीम सुरू आहे. माझी ग्रामस्थांना असे आव्हान होते की इथून जाताना म्हणजे मॉर्निंग वॉकला वगैरे इथून लोक खूप जातात. मॉर्निंग वॉकला जाताना एकट्याने जाऊ नका किंवा मॉर्निंग वॉकला जाताना दुसऱ्या रस्त्याने जावा, कारण की माझी ती आता सध्या ॲग्रेसिव्ह झाली. ते त्यामुळे तिथं थोडंसं लक्ष राहणं खूप गरजेचं आहे. आणि जाताना एकट्याने जाऊ नका. शेतात काम करताना पण एकट्याने काम करू नका, ग्रुपने काम करा. सोबत घुंगराची काठी किंवा आवाज करत जावा. आणि लहान मुलांना एकटं सोडू नका, म्हाताऱ्या माणसांना एकटं सोडू नका. आणि स्वतःच्या सगळ्यांनी काळजी घ्या, लक्षात घ्या. तुम्हाला दिसला किंवा काही कधी जाणवलं तर कॉल करा. धन्यवाद. संपूर्ण परिसरामध्ये शोध मोहीम सुरू झाली. ड्रोनच्या मदतीनेही ऊसाच्या शेतामध्ये तपास सुरू करण्यात आला. कमी वेळामध्ये जास्त परिसराची पाहणी करण्यासाठी हे एक योग्य पाऊल होते. ड्रोनच्या माध्यमातून परिसराची पाहणी सुरू होतीच, मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल ललिता पाटील मॅडम यांनी प्रत्यक्ष ऊसाच्या शेतामध्ये जाऊन शोध घेण्यासाठी टीमला उतरवण्याचा निर्णय घेतला. मॅडमनी वन विभाग कराड आणि वाईल्ड हार्ट रेस्क्यू नाईट्स टीमला शोध मोहिमेसंदर्भातील आवश्यक सूचना दिल्या. बिबट्या कधीही टीमवर हल्ला करू शकतो ही चिंता मॅडमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. म्हणूनच त्या वेळोवेळी अपडेट घेत होत्या. तरीही प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडली. संपूर्ण शेत तासनतास तपासण्यात आलं. प्रत्येक ऊसाची सरी, प्रत्येक आडोसा, प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक पाहण्यात आला. कधी रांग करून शेत पिंजलं गेलं तर कधी शांतता राखून पुढे जाण्यात आलं. कारण आई बिबट्याला त्रास न होता पिल्लू शोधणं गरजेचं होतं. हा शोध फक्त एका मृत पिल्लासाठी नव्हता, तर एका आईच्या ममतेला सन्मान देण्यासाठी होता. लवकरात लवकर मोहीम यशस्वी व्हावी यासाठी सगळेजण शर्थीचे प्रयत्न करत होते. कोण असल्या उसाच्या शेतामध्ये मृत पिल्लू आढळून आलं. सगळ्यांच्याच डोळ्यात वेदना दाटून आल्या. पिल्लाला शेतातून बाहेर काढून वन विभागाच्या गाडीत ठेवण्यात आलं, जेणेकरून त्याला सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करता येतील. हा क्षण प्रत्येकासाठी भावनिक होता. ही आई अजूनही त्या ठिकाणी येत असेल, आपल्या पिल्लाला शोधत असेल. ही घटना आपल्याला शिकवून जाते, प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, निसर्गाशी मैत्री ठेवा आणि वन्यजीवांचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.